अरे थांबा, आज महाराष्ट्र दिनी अशी बातमी आलीये की ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चांदी थेट 5,000 रुपयांनी महागलीये आणि सोनं तर आता 1,50,000 पार जाण्याच्या मार्गावर. तुमच्या घरात लग्न असेल, गुंतवणूक करायची असेल किंवा फक्त सोने चांदी घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे. आज 1 मे 2026 बाजारात अचानक अशी उसळी का आली? आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडलंय ज्यामुळे दर गगनाला भिडलेत? आणि सर्वात महत्त्वाचं, आता सोने घ्यायचं का थांबायचं? कारण पुढच्या काही दिवसांत दर अजून वाढणार की कोसळणार याचा मोठा अंदाज आज आपण घेणार आहोत. म्हणून लगेच व्हिडिओ लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची ही अपडेट तुमचे हजारो रुपये वाचवू शकते. सोन्याचे आजचे ताजे दर. सर्वात आधी बोलूया सोन्याबद्दल. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्राम 22 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोने 15,066 रुपये प्रति ग्राम. 22 कॅरेट सोने 12,810 रुपये प्रति ग्राम. याचाच अर्थ 10 ग्राम म्हणजेच 1 तोळा सोन्यासाठी आता तुम्हाला 1,50,660 रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला आज मोठी कात्री बसणार हे नक्की. प्रमुख शहरांमधील दर पहा. मुंबई आणि कोलकाता 1,50,660 रुपये. बेंगलुरू 1,50,890 रुपये. चेन्नई 1,51,440 रुपये. तिसरी चांदीची ऐतिहासिक दरवाढ. पण खरी खळबळ उडवली आहे ती चांदीने. आज चांदीच्या किमतीत जी तेजी पाहायला मिळाली ती गेल्या काही काळातील सर्वात मोठी वाढ आहे. एका दिवसात चांदी चक्क 5,000 रुपयांनी महागली आहे. 10 ग्राम चांदी 2,550 रुपये. 1 किलो चांदी तब्बल 2,55,000 रुपये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरात चांदीचा दर 2,65,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदी आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातीये की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरवाढीची आंतरराष्ट्रीय कारणे. आता प्रश्न पडतो की अचानक ही दरवाढ का झाली? याची 3 मुख्य कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केट. जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस $4,600 वर गेला आहे. एका दिवसात 2% ही वाढ खूप मोठी मानली जाते. भूराजकीय तणाव. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष हे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. डॉलरची घसरण. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीला जागतिक स्तरावर आधार मिळाला आहे. सोन्याची शुद्धता कशी ओळखायची? भाव वाढत असताना आपली फसवणूक होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला माहीत आहे का 24 कॅरेट आणि 22 कॅरेटमध्ये काय फरक असतो? 24 कॅरेट हे 99.9% शुद्ध सोने असते. हे खूप मऊ असते, त्यामुळे याचे दागिने बनवता येत नाहीत. हे गुंतवणूक किंवा नाण्यांसाठी उत्तम आहे. 22 कॅरेट यात तांबे किंवा चांदीसारखे धातू मिसळले जातात, जेणेकरून दागिन्यांना मजबूती मिळावी. नेहमी सोने खरेदी करताना BIS हॉलमार्क पाहूनच खरेदी करा. शुद्धता जितकी जास्त तितका भाव जास्त. तर मित्रांनो, आजच्या महाराष्ट्र दिनी सोन्या चांदीने ही मोठी झळाळी घेतली आहे. तुम्हाला काय वाटते? सोन्याचे दर 2 लाखांपर्यंत जातील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या बातम्या आणि मार्केट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.